खवय्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असा, तुम्हाला जेवढे तुमचे कलिग्स महत्वाचे, म्हणजे काम करणारी सोबतची मंडळी महत्वाची, तुम्हाला तुमचे सहकलाकार जेवढे महत्वाचे, तेवढेच तुम्हाला तुमचे मित्रही महत्वाचे आहेत. कारण तुमच्या कामाचा ताण ही मित्रमंडळी कमी करू शकतात आणि काम नसताना ही मित्रमंडळी ताण वाढवू पण शकतात. असे 2 धुरंधर मित्र आज इथे येणार आहेत, जे आल्यानंतर ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम करत आहात तिथे एक वेगळी मज्जा येते. जोरदार टाळ्यांनी आणि मनापासून स्वागत करूया ज्यांनी निवेदन केलंय, अभिनय केलाय, दिग्दर्शन केलंय, असे आमचे लाडके मित्र पुष्कर श्रोत्री आणि आमचे लाडके अभिनेते मित्र अनिकेत विश्वासराव यांचं. प्लीज या. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती आलो न राहू वाटा चल कपल होऊ ना, भक्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडॉन. आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला. पुष्कर सर आणि अनिकेत सर, फार मनापासून तुमच्या दोघांचं स्वागत. हे वाक्य तुम्हाला खोटं वाटू शकतं, पण मी तरीही उच्चारतो. तुम्हाला दोघांना बोलवताना मला विशेष आनंद झाला, कारण फार कमी लोक मला फोन केल्यानंतर किंवा भेटल्यानंतर मित्रवर्य अशी प्रेमाने हाक मारतात. त्यातले एक पुष्कर सर आहेत. आणि अनिकेत सर, तुम्हाला हाक मारताना एवढ्या करता आनंद झाला. 2008 साली महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये जेव्हा मी स्पर्धक होतो, मी पहिल्यांदा परभणीवरनं आलो होतो, तेव्हा माझं नाव मंचावरनं जो निवेदक घ्यायचा तो अनिकेत विश्वासराव होता. त्याच्यामुळे आज मला तुमचं नाव उच्चारताना मजा आली आणि एक सर्कल पूर्ण झाल्यासारखं वाटलं. वा वा, कसे आहात दोघेही? मस्त. तू कसा आहे? एकदम छान, टकाटक. मी तुम्हाला रिसेंटली नाटकाच्या प्रयोगांमध्ये पाहिलंय, आजीबाई जोरात आणि 2:22. आज प्रयोग वगैरे जरा विश्रांती होती का? हा, म्हणजे आमच्या दोघांची 2 नाटकं चालू आहेत. हा, एक अ परफेक्ट मर्डर करेक्ट आणि दुसरं सूर्याची पिल्ले. करेक्ट. त्यामुळे त्या दोन्ही नाटकांचे आज प्रयोग नाहीये. छान. आणि लाभले आम्हाचं भाग्य, हे सुद्धा माझं 4थं नाटक चालू आहे, क्या बात. तेही बघायला आहे. सर, आम्हाला हे नाटक पाहण्याचं भाग्य लाभावं. आणि 2:22 तर आम्ही रात्री 12 वाजताही जायला तयार आहे. सुंदर कलाकृती आहे आणि शेवटपर्यंत कळत नाही की काही नाही. आम्हाला काही सांगायचं नाहीये, त्या नाटकात जाऊन बघू शकता. पण फार छान, बरं वाटतंय तुम्हाला इथे बघून. वा असं वा. वाटतं इथे येऊन? अरे मस्त. म्हणजे आम्ही सारे खवय्ये इतकी वर्ष चालू आहे आणि तूही इतकी वर्ष ते करतो आहेस. म्हणजे आम्ही सारे खवय्येमध्ये येण्याची माझी पहिली वेळ नाहीये. मी आधी सुद्धा येऊन गेलो होतो, किचन कलाकारला किचन कलाकारला सुद्धा येऊन गेलो होतो. त्यामुळे ही मजा आहे. वा, फार छान. मी तुम्हाला आमच्या घराची ओळख करून देतो. आपल्याला जेवढं बोलायला किंवा गप्पा मारायला आवडतं तेवढंच आमचं घरही बोलकं आहे. तिकडे आहे आठवणींची पेटी. त्या पेटीमध्ये तेलापासून तुपापर्यंत, गुळ पावडरीपासून ते लोणच्यापर्यंत, फळांपासून ते भाज्यांपर्यंत सगळं आहे. वा. ही आहे अनिकेत सर चविष्ट चकाट्या पिटायची जागा. पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला लागतात. Correct. आणि तो आपल्या सगळ्यांचा लाडका हा आठवणींचा कट्टा. वा खूप गप्पा मारायच्या. वा वा. सुरुवात तिकडून करूया. हा. प्लीज या. वेलकम. तुम्ही नाटकवाले आहात, चहा तुम्हाला आवडत असेलच असं मी गृहीत धरतो. अर्थातच. हा, आमच्यासाठी जरा Yes, चहा of घ्या ना, course. प्लीज. हा, चहाच्या चाहत्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे पहिला. तुमची मैत्री किती वर्षांपासून? 1996. मला माहिती आहे ना, मी जेव्हा कॉलेज हा, तू कॉलेजमध्ये आला 96 साली. कॉलेजमध्ये आला? म्हणजे आता किती 20 वर्ष ना? नाही, त्याच्या असं जास्त 25. 2006, 2016 आणि 30 वर्ष. 30 वर्ष. 30 वर्ष. 30 वर्ष. वा बो, 30 वर्षांपासून मैत्री आहे. कशी झाली? आणि ही मी मला डहाणूकर महाविद्यालय विलेपार्ले हा, इथे विश्वास सोनिया माझ्या गुरु आणि दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली माझा अभिनय प्रवास सुरू केला होता. आणि मी कॉलेजमधनं पासआउट झाल्यानंतर अनिकेत विश्वासराव त्याच कॉलेजमध्ये आले आणि त्यांनाही असं वाटलं की आपण सुद्धा आपल्या अभिनयाची कारकीर्द इथून सुरू करावी, म्हणून त्यांनी गुरुवर यांच्या आशीर्वादाने अरे वा. चिन्मय माझं आगमन झालं. शिन्मा मांडलेकर, समीर चौगुले वगैरे चिन्मय सगळे. मांडलेकर, स्वप्नालील जयकर, योगेश विनायक जोशी आणि पण पुष्कर. मग सिनियर म्हणून कधी असं जरा वगैरे असं दादागिरी वगैरे नाही केली? नाही, जेव्हा गरज होती तेव्हा केली. म्हणजे पण ते आम्हाला एकामेकीसाठी. दादागिरी बाकी काही नाही. आम्हाला दादागिरी करायला सांगितली जायची. हा त्यांना फार शेफारून ठेवू नका हा. काय? असं आम्हाला सुचवलं जायचं. तुम्ही एकत्र किती प्रोजेक्ट मध्ये काम केलं? सलग बघायला गेलं तर आपण सलग 12 वर्ष काम करतो. म्हणजे तसं फार भारी. एकमेकांना तुम्ही आता ओळखत असाल आणि पुरतं ओळखत असाल. तर आपल्या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन म्हणजे आपल्या नावाची जी काही विल्हेवाट लागते. पर पुष्पक छत्री हे तर मी स्वतः वाचलेलं आहे पेपर हो मध्ये. हो. तर पुष्कर छत्री, अनिकेत विश्वासराव, संकर्षण कराडे या तीनही नावांची विल्हेवाट लावलीच जाते. आपल्या तिघांचंही नाव उच्चारायला तुमच्याकडे जर शैक्षणिक पात्रता नसेल तर पुष्कर सुधाकर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव
आणि संकर्षण कऱ्हाडे हे शब्द नाही, जिभेवरती वळत नाही. याचा कधी अनुभव आलाय तुम्हाला? खूप वेळा. आता तू सांग, पुष्कर श्रोत्री हा ह्याचं पोस्टर श्रोत्रो असं कोण कसं बोलू शकतं? काय म्हणले? पोस्टर श्रोत्रो पुष्पक छत्री बरं, श्रोत्री तर क्षत्रिय श्रोत्री हे झालेलंच आहे. काही जण आणि पुष्कर हे असं पण म्हणाले. हो. आमच्या या कार्यक्रमामध्ये एक ताजा ताजा घडलेला कलाकार आहे. अगदी पदार्थ इतका गरम आहे तो. हा. तुम्ही आलात आणि तो कलाकार झाला, तर त्याला मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. प्लीज या. अरे वा वा वा, अरे बापरे. हो हो हो, वा. अन्नपुंजे अण्णा नानापुंजे नानापुंजे नानापुंजे. हा लोक पुष्कर श्रोत्री चुकतात, ठीक आहे. त्यांनी केलेल्या भूमिका चुकायचा पराक्रम फक्त तुम्ही केलाय. हा, वा. कुणाला भेटायला आलाय? पुष्कर छत्री पुष्कर छत्री. हा हे काय, आता ना मुंबईमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये कधीही पाऊस पडतो. हो 1 जानेवारीच्या सकाळी पण पाऊस पडतो. छत्री सगळ्यांना लागतेच. हो. आणि यांच्याबद्दल काय सांगायलाच नको. सांगायलाच नको माझ्याबद्दल हा. काही. यांचा तर विश्वास बसणार नाही एवढा अभिनय आम्ही बघतो. काय राव तुम्ही? बरं, आपण आता जरा पदार्थ चेक करूया. तुम्ही ओके. काय आणलायत? हे महामटण खिमा आहे, कारण कोंबडी पळाली ना. हो, कोंबडी पळाली. अरे काय आणलंय मामा ह्याच्यात? ते त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. कुठला? खिमा पाव. खिमा पाव. आमच्या दोघांचाही आवडता पदार्थ आहे खिमा पाव. आवडीचा पदार्थ आहे. वा वा, फार छान. काका, खूप मनापासून नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्ही असेच येत राहा. धन्यवाद. पण तुमचा अभिनय बघून मला हे वाटतंय की तुम्ही स्वभावाने फार मिशिकील आहात, नाही? चला 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 चला. बरं, मला एक प्रश्न, मी मध्यंतरी गिरीश ओक सर आले होते, त्यांनाही विचारला. तुम्ही एवढे खवय्ये आहात की तुम्हाला त्या त्या गावच्या त्या त्या रंगमंदिराच्या भोवताली काय मिळते याची 100% माहिती असणार आहे. आत्ता परवा जळगावला प्रयोगाला गेलो होतो. जळगावला गेलो की मी आसोद्याला जातोच. एक बहिणाबाई चौधरींच्या घरी जाऊन यायचं आणि दुसरं आसोद्याचं मटण खायचं. हो का? आ, पण एक याचं छोटासा- काय? हा, ते तुम्हाला खायचंय सर. फार भारी. चला, गप्पा आपल्या पुढे चालू राहतील, पण आता आपण एक छोटासा खेळ खेळूया. खेळाचं नाव आहे जादूची पेटी. अनिकेत सर आणि पुष्कर सर, तुम्हाला तिकडे यायला लागेल. आपण तिकडे जाऊया आणि खेळ खेळूया. सर, जादूची पेटी नावाचा एक छोटासा खेळ आहे. तुम्ही मध्यभागी या आधी. बघा, इकडून दोन्हीकडून हात जायला जागा आहे. तुम्हाला आधी एकट्याला खेळायचं, मग सर तुम्हाला खेळायचंय. तो दोन्ही बाजूनी 2 हात घालून ते फडकं काढून तुम्ही त्या पदार्थाचा अंदाज घेऊन तो कुठला आहे तो ओळखायचा आहे. इतका सिंपल खेळ आहे. आणि फक्त याच्यात मेख अशी आहे की तुम्ही स्वतः नाही सांगायचं आहे, तो पदार्थ कशासारखा लागतोय, नेमकं काय आहे हे यांना समजून सांगायचंय आणि त्यांनी तो ओळखायचा आहे. अच्छा, असं आहे. हा, आता तुम्ही बघा, काही अंदाज येतोय का? आलाय सर? त्याला आकार देऊन बदलायचं नाही, फक्त ओळखायचं आहे. हा, मी एकसारखेच सगळे तुकडे आहेत का एवढं राहत पुरे सर, तुमची वेळ संपली. संपली. हा, आता तुम्ही त्यांना वर्णन करून सांगा हे नेमकं काय असेल. उपासाचा पदार्थ असू शकतो हा. उपासाचा पदार्थ आहे. असू शकतो हा. असू शकतो. असे तुकडे तुकडे आहेत. कसे? असे तुकडे तुकडे आहेत तुकडे तुकडे. आणि मग वाद घेतलाय त्याचा. तिखट पदार्थ आहे, उपासाचा नसावा, कारण तो पदार्थ ह्याला वापरतात. कशाला? कंदमुळातच येणारा बटाट्याचा भाऊ, गोड भाऊ. बटाट्याचा गोड भाऊ कोण? रताळ. त्याचे काय साबुदाण्याची खिचडी? नाही, त्याचे काप वाटले मला. त्याचे काप. कशाचे? रताळ्याचे काप. रताळ्याचे काप. आपण एक काम करूया, तुम्ही मागे थांबा, तुम्ही हाताने फील करा न बघता. त्यांचं म्हणणं आहे रताळ्याचे काप आहेत. तुम्हाला अंदाज आलाय का? रताळ्याचे काप नाही, हा, मग काय वाटतंय तुम्हाला? सोया वगैरे असतो. काय? सोया. सोया सोयाच्या तर आता मी सांगितलं, मला जे काय वाटलं ते मी सांगितलं. सोया आहे. चंक्स. सोया. एकदम परफेक्ट. हे तुम्हाला रताळ्याचे काप कुठून वाटले? असे असू शकतात. बरं, ठीक. बरं, हे मला मुळातच आवडत नाही. म्हणून ते तुम्हाला ओळखता नाही आलं. ठीक आहे. खोटे ऍक्टर असतात ना, तसे आहे. हा. अनिकेत सर, हा. चला. खायला प्रचंड कडू असतंय, कडू कारलं. मला तरी ते वाटतंय. म्हणजे नावडती भाजी. तुम्ही ज्या पदार्थाविषयी चर्चा करताय, ज्या वस्तूविषयी,
तो नाहीये हा. नाहीये का? तो नाहीये. नाहीये. मग ओके. कारला नाही. मग पिंपल्स आलेली दुधी. वयात आलेली दुधी. वयात पिंपल्स आलेली दुधी. वयात आलेली दुधी, तिला पिंपल झाले. मला वाटतं अरे कारलंच आहे. कारलंच आहे. मी फक्त काय आहे, अरे मी फक्त गॉडझिला म्हणायचं बाकी राहिलो. पण पहिलं तर मी कारलं म्हटलं. नाही, मला कळलं पण ते वाढवायचंय ना. वर्णन एवढं भारी चालू होतं की मला ते ऐकण्यामध्ये माझा थोडा इंटरेस्ट वाढला. कमाल. पण तुमची केमिस्ट्री कमाल आहे, तुमची मैत्री भारी आहे आणि खूप गप्पा अजून मारूया. पण आता स्वयंपाकाकडे जाऊया आणि बघूया गॅस लावायची गरज पडतीये का गप्पांच्या वाफेवरतीच पदार्थ शिजतो. हो, हो. मला जाऊया स्वयंपाकघराकडे. क्या बात आहे.